कोणताही मंत्री असेल पण मंत्रिमंडळात सामील झाला ना, जे जे लोक मंत्रिमंडळात सामील होतात त्यांनी आपल्या जीवनाचा आदर्श ठेवला पाहिजे. तो आदर्श ठेवताना आपले आचार शुद्ध ठेवले पाहिजे, विचार शुद्ध ठेवले पाहिजे, जीवन निष्कलंक ठेवलं पाहिजे, जीवनात त्याग ठेवला पाहिजे, अपमान गळायची शक्ती पाहिजे. हे जनतेसमोर आदर्श जर ठेवला तर जनता त्यांचे अनुकरण करतील. तुम्हीच वाट सोडून जर चालला तर जनता कुठे जाणार आहे, देश कुठे जाणार आहे, याचा विचार करणं गरजेचं आहे. मंत्रिमंडळात राहून ज्यावेळेला आरोप होतात, एक क्षण सुद्धा पदावर राहणं दोष आहे. लगेच राजीनामा देऊन मोकळे झाले पाहिजे. चुकला ना, चूक झाली ना, लोक पाहतात ना. आता मला सत्तेवर राहण्याची काही गरज नाही आणि मी राहू शकत नाही, म्हणून आपली जबाबदारी, आपलं कर्तव्य असं समजून पहिला राजीनामा देऊन मोकळा झाला पाहिजे. त्याला इमेज वाढेल. अरे मी बोलतो म्हणजे हवेत बोलत नाही. माझं वय झालं 90 वर्ष. 90 वर्षाच्या वयात एवढा सुद्धा दाग नाही जीवनात. असं जीवन जगलं पाहिजे. म्हणून जनतेने अनुकरण करावं असं आपलं वर्तन असलं पाहिजे मंत्रिमंडळातल्या लोकांचं. वास्तविक पाहता असे मंत्री जे मंत्रिमंडळात घेतात हे आधीच विचार करायला पाहिजे, कोण घ्यायला पाहिजे, कोण नाही घ्यायला पाहिजे. समाजाचे मुख्य म्हणून पुढे जाणारे लोक आहेत ना, ते नेहमी आचार शुद्ध, विचार शुद्ध असले पाहिजे. हे सुरुवातीला हे चुकतं आणि चुकल्यामुळं मग अशा घटना घडतात. त्याच्यामुळं आमच्या राज्याचं नुकसान होतं, देशाचं नुकसान होतं, समाजाचं नुकसान होतं. याचा विचार करणं गरजेचं आहे. अशाच माहितीसाठी मराठी प्रिंट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.